बाळूमामा, ज्यांच्या पाऊल स्पर्शाने ही धरणी पावन झाली, ज्यांच्या एका शब्दावर निसर्ग आणि काळही थांबतो, आज आपण एका अशा घटनेचा प्रवास करणार आहोत जिथे साक्षात जंगलाचा राजा एका संताच्या चरणी नतमस्तक झाला. कर्नाटकच्या हिरव्यागार माळरानावरून मामांचा हजारो मेंढरांचा कळप चालला होता. मामांच्या हातात तीच पवित्र काठी आणि खांद्यावर घोंगडी. मागे काही विश्वासू मेंढपाळ या प्रवासात मामांच्या सोबत होते. चालता चालता रात्र झाली. समोर एक घनदाट गूढ जंगल होते. मामांनी तिथेच मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला. जंगलातील रातकिड्यांचा किर्र आवाज आणि थंडीचा कडाका. मामा मात्र शांतपणे विस्तवापाशी आपल्या घोंगडीवर ध्यानस्थ बसले होते. अचानक निसर्गाची शांतता भंग पावली. शांत बसलेली मेंढरं थरथर कापू लागली. मेंढपाळांना धोक्याची जाणीव झाली. लांबून एक भीषण डरकाळी ऐकू आली. झाडीतून दोन निखाऱ्यासारखे चमकणारे डोळे मामांच्या कळपाकडे रोखलेले होते. काही क्षणातच एक धिप्पाड वाघ डरकाळी फोडत झाडीतून बाहेर आला. तो साक्षात मृत्यूसारखा समोर उभा होता. मृत्यूला समोर पाहून मेंढपाळांची पाचावर धारण बसली आणि ते जीवाच्या आकांताने जवळच्या झाडावर चढले. सगळे घाबरले होते, पण मामा हल्लेही नाहीत. वाघ जेव्हा मामांच्या अगदी जवळ आला तेव्हा मामांनी आपले तेजस्वी डोळे उघडले. मामांच्या नजरेत भीती नव्हती, तर एक अगाध करुणा होती. मामा शांत स्वरात म्हणाले, "अरे लेकरा, कशाला आलास इथं? हे माझे पाहुणे आहेत. यांना त्रास देऊ नकोस. जा, दुसरीकडे तुझी शिकार शोध." अन काय आश्चर्य! तो हिंस्र वाघ, ज्याच्या एका डरकाळीने जंगल थरथर कापते, तो मामांच्या शब्दावर एखाद्या पाळीव मांजरासारखा शांत झाला. त्याने आपली मान खाली झुकवली, जणू काही तो मामांची माफी मागत होता. मामांनी त्याला आपल्या हाताने आशीर्वाद दिला. वाघ निमूटपणे जंगलात निघून गेला. पहाट झाली आणि सूर्यकिरणांनी अख्खा आसमंत उजळून निघाला. मेंढपाळांना कळून चुकले की ज्यांच्या पाठीशी साक्षात ईश्वरी शक्ती आहे, त्यांचे केसही कोणी वाकडे करू शकत नाही. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.